नागपूर जिल्ह्यातल्या एका ओसाड शेतात एक शेतकरी नेहमीसारखा कामासाठी गेला आणि त्याच्या नजरेस असं काही पडलं की त्याच्या अंगावर सरसरून काटा आला। समोर एक मृत्यूदेह पडला होता, इतका कुजलेला की चेहरा ओळखणं शक्यच नव्हतं। मग बातमी पोलिसांपर्यंत पोहोचली। पोलीस आले, मृत्यूदेह घेऊन गेले। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं समोर आलं की या वृद्ध महिलेवर इतका भीषण अत्याचार झाला होता की तिचं आतडं शरीराबाहेर आलं होतं। या महिलेची ओळख पटत नव्हती, ना आरोपीचा एकही ठोस धागा हाती लागत होता। पोलिसांकडे फक्त एकच गोष्ट होती, जमिनीवर पडलेला चिप्सच्या पॅकेटचा एक इवलासा पिवळा तुकडा। आणि याच एका तुकड्यावरून पोलिसांनी काही दिवसात या क्रूर मारेकराला गजाआड केलं। हे सगळं कसं घडलं, पोलीस त्याच्यापर्यंत कसे पोहोचले, सविस्तर बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। गोष्ट आहे नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तालुक्यातली। 28 जून रोजी पाटण सावंगी गावाजवळच्या एका शेतात एका शेतकऱ्याला बांधाजवळच्या झाडीत एक मृत्यूदेह दिसला। मृत्यूदेहातून प्रचंड दुर्गंधी येत होती। अंगावरचे कपडे नीट नव्हते आणि शरीरावर ठिकठिकाणी जखमांचे व्रण स्पष्ट दिसत होते। या शेतकऱ्यानं न घाबरता लगेच सावनेर पोलिसांना याची माहिती दिली। पोलीस घटनास्थळी पोहोचले, पंचनामा केला आणि मृत्यूदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। सुरुवातीला हे प्रकरण आकस्मिक मृत्यूचं वाटत होतं, पण जशी जशी चौकशी पुढे सरकली तसं तसं हे प्रकरण किती भयंकर आहे हे हळूहळू समोर यायला लागलं। पोस्टमॉर्टम रिपोर्टने पोलिसांचे डोळे विस्फारले। अंदाजे 60 वर्षांच्या या महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं आणि तिचा गळा आवळून खून करण्यात आला होता। मारहाण इतकी निर्गुण होती की तिचं आतडं शरीराबाहेर आलं होतं। सगळ्यात मोठी अडचण होती ती म्हणजे महिलेची ओळखच पटत नव्हती। ना नातेवाईक समोर आले, ना कोणी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली। पोलिसांना फक्त एक धागा मिळाला, तिच्या हातावर गोंदवलेलं नाव गंगाबाई। एवढ्या एका नावाशिवाय बाकी काहीच माहिती नव्हतं। घटनास्थळाच्या पंचनाम्यादरम्यान फॉरेन्सिक पथकाला आणखीन एक गोष्ट सापडली, चिप्सच्या पाकिटाचा एक पिवळासर तुकडा। हाच त्या क्षणी उपलब्ध असलेला एकमेव पुरावा होता। आता आव्हान मोठं होतं, एकीकडे मृत्यू महिलेची खरी ओळख शोधायची आणि दुसरीकडे तिच्यावर हा अत्याचार करणाऱ्या नराधमाला पकडायचं। यासाठी नागपूर ग्रामीण पोलिसांनी मार्वल या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानाची मदत घेतली। मार्वल म्हणजे महाराष्ट्र रिसर्च अँड व्हिजिलन्स फॉर एन्हान्स्ड लॉ एन्फोर्समेंट। महाराष्ट्र पोलिसांचं स्वतःचं AI प्लॅटफॉर्म जे अस्पष्ट होतं, व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज क्लिअर करण्यासाठी वापरलं जातं। मृत्यूदेहाच्या कुचलेल्या चेहऱ्याचे हाय रिझोल्यूशन फोटो काढून मार्वल AIच्या मदतीने चेहरा रिकन्स्ट्रक्ट करण्यात आला। हा फोटो पाटण सावंगी आणि आसपासच्या गावांमधल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवण्यात आला। इथेच पोलिसांना पहिला मोठा ब्रेक मिळाला। खापरखेडा गावातल्या विनोद भिंगारे या व्यक्तीने हा फोटो बघितल्यावर सांगितलं की अशीच एक महिला त्यांनी काही दिवसापूर्वी देहगाव बस स्थानकाजवळ बघितली होती। सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी ही महत्त्वाची माहिती दिली। त्यांच्याकडे घटनेच्या 1 दिवस आधी काढलेला त्याच महिलेचा एक फोटो होता, जो AI ने तयार केलेल्या चेहऱ्याशी मोठ्या प्रमाणात जुळत होता। यावरून एवढं स्पष्ट झालं की महिला निराधार होती आणि दहेगाव खापरखेडा परिसरात भीक मागून मिळेल तिथं राहून आपलं आयुष्य कंठत होती। पण तिचं खरं नाव, गाव आणि नातेवाईक शोधणं अजूनही पोलिसांसाठी अशक्यच होतं। आता पोलिसांनी मोर्चा वळवला तो आरोपीच्या दिशेने। परिसरातले शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे बारकाईने तपासण्यात आले। घटनेच्या रात्री त्या भागात सक्रिय असलेले तब्बल 52,000 मोबाईल नंबर पडताळण्यात आले। यातल्या 5 जणांचे कॉल रेकॉर्ड आणि लोकेशन संशयास्पद वाटल्याने त्याच्यावर बारीक नजर ठेवण्यात आली। त्याचबरोबर घटनास्थळी सापडलेल्या चिप्सच्या पाकिटावरून परिसरातल्या शेकडो किराणा दुकानांमध्ये चौकशी करण्यात आली। कुठे चिप्स विकले जात याचा माग काढला गेला, मात्र यातून थेट काहीच हाती लागलं नाही। तपासाला खरी दिशा मिळाली ती देहगाव बस स्थानकाजवळच्या एका ट्रॅव्हल एजन्सीच्या सीसीटीव्ही फुटेजमधून। या फुटेजमध्ये गंगाबाई तिथे बसलेल्या दिसल्या। काही वेळाने लाल शर्ट घातलेला आणि डोक्यावर रुमाल बांधलेला एक व्यक्ती तिच्याशी बोलताना दिसला। तो तिथून गेल्यावर गंगाबाईने त्याच्या मागोमाग बाहेर पडल्या आणि त्याच्या दुचाकीवर बसून तिथून निघून गेल्याचं फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होतं। हाच तो क्षण होता जिथून पोलिसांना खरा संशयित सापडला। फुटेजमधला चेहरा फार स्पष्ट दिसत नव्हता, त्यामुळे पोलिसांनी पुन्हा एकदा मार्वल AIची मदत घेतली आणि त्या व्यक्तीचा चेहरा रिकन्स्ट्रक्ट केला। हा फोटो परिसरातल्या 90हून अधिक मजूर आणि स्थानिक नागरिकांना दाखवण्यात आला। अखेर एका खबऱ्याकडून महत्त्वाची माहिती मिळाली। फोटोतील दिसणारा माणूस नागपूरच्या बोखारा भागात दिसला होता। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ बोखारा भागातल्या
श्रीकृष्णनगर मध्ये छापा टाकला आणि तिथे आपल्या मुलीकडे लपून बसलेला सुधाकर मंडपे आणि 48 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतलं। एआयने तयार केलेल्या फोटोशी त्याचा चेहरा मोठ्या प्रमाणात जुळत होता आणि चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली। तपासात आणखीन धक्कादायक गोष्ट समोर आली। सुधाकर मंडपे मूळचा ब्राह्मणवाडा गावचा असून सावनेर परिसरात बांधकाम मजूर म्हणून काम करत होता। त्याची पार्श्वभूमी तपासली असता तो याआधी अशाच गुन्ह्यांमध्ये अडकलेला असल्याचं समोर आलं। सन 2005 मध्ये कळमेश्वर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात एक अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल होता, तर 2018 मध्ये सावनेर पोलीस ठाण्यात त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद होता। गुन्ह्यात वापरण्यात आलेली त्याची स्प्लेंडर मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे। घटनेच्या रात्री रस्त्यावर एकटी चालत जाणाऱ्या गंगाबाईला त्याने दुचाकीवर बसून निर्जन ठिकाणी नेलं आणि तिथेच त्याने हा भीषण गुन्हा केला। संपूर्ण तपास अवघ्या 9 दिवसात पूर्ण झाला। स्थानिक गुन्हे शाखा, सावनेर पोलीस ठाणे, केळवंद पोलीस ठाणे आणि सायबर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा गुन्हा उघडकीस आला। मात्र इतकं होऊनही गंगाबाई या नावाशिवाय त्या महिलेची खरी ओळख अजूनही पोलिसांना पटवता आली नाही। एका निराधार नाव नसलेल्या वृद्ध महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी 52,000 फोन नंबर तपासले, शेकडो सीसीटीव्ही धुंडाळले आणि एका इवलेशा चिप्सच्या तुकड्यापासून सुरुवात करून एका क्रूर मारेकऱ्यापर्यंत पोहोचले। पण या सगळ्या तपासाकडे एक प्रश्न उरतोच। समाजात रस्त्यावर एकट्या फिरणाऱ्या, कुणाचाही आधार नसलेल्या अशा कित्येक गंगाबाई आहेत, त्यांची सुरक्षा नेमकी कोण घेणार? तुम्हाला काय वाटतं? अशा निराधार लोकांच्या सुरक्षेसाठी यंत्रणेनं आणखीन काय करायला हवं? कमेंट मध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय।